जरांगेंच्या आंदोलना आडून शरद पवार उद्धव ठाकरेंचं राजकारण, राज ठाकरेंचा गंभीर आरोप, मराठवाड्यात दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू, राज ठाकरेंचा दावा. साताऱ्यातील सभेदरम्यान जरांगे पाटलांना भोवळ, अचानक चक्कर आल्यानं भाषण थांबवत स्टेजवरच बसले खाली. अपक्ष आमदार बच्चू कडूंनी घेतली शरद पवारांची भेट, शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी कुठलाही निर्णय घेऊ, भेटीनंतर बच्चू कडूंचं सूचक विधान. मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, भगवा सप्ताहानिमित्त ठाण्यात ठाकरे गटाचा मेळावा, ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष. पुणे पोर्श अपघात प्रकरणात आरोपीसह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलले असल्याचा पोलिसांचा दावा, ससून हॉस्पिटलच्या 2 डॉक्टरांची चौकशी सुरू. मराठवाड्यात ईडीची छापेमारी, तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटेंच्या कार्यालयावर छापे, बीड आणि संभाजीनगरमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीवरही कारवाई. वायनाडमधील पूरग्रस्त भागांची पंतप्रधान मोदींकडून हेलिकॉप्टरद्वारे पाहणी, भूस्खलनग्रस्त भागाचा आढावा घेत नागरिकांशी साधला संवाद. ऑलिम्पिक विजेती भारतीय हॉकी टीम मायदेशात दाखल, दिल्ली विमानतळावर हॉकी संघाचं जल्लोषात स्वागत, कांस्य पदकाच्या सामन्यात स्पेनवर 2-1 मात. विनेश फोगाटनं केलेल्या अपीलवर आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादा समोर सुनावणी पूर्ण, भारताकडून हरीश साळवे यांनी मांडली बाजू, आज निकाल येण्याची शक्यता. आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन, 1.5 वर्षापासून कर्करोगाशी झुंज अपयशी, वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.